मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण खापरच्या पुऱ्या कशा करायच्या त्याच्यासाठी मी हे पीठ तुम्हाला गाळून दाखवते। हे बघा, फोडणी बांधलेली आहे, अशी तगारी घ्यायची छोटीशी आणि असं हे पीठ मस्त गाळून घ्यायचं। चाळणीने चाळण्यापेक्षा हे याच्याने गाळलं ना तर खूपच छान पुऱ्या येतात। आणि तेलोऱ्या जर करायच्या असतील तरी तुम्ही आपण हेच पीठ वापरू शकतो आपण। हे बघा, हा असा कोंडा असतो ना, हा असा काढून घ्यायचा। आता हे सर्व पीठ आपण असं गाळून घेऊ। खापराच्या पोळ्या करायच्या आहेत, पुरणपोळी, तर बघा त्याच्यासाठी 2 चमचे मीठ आणि थोडी हळद टाकून घेतली। ते आता चांगलं मिक्स करून घेऊ। असं थोडं थोडं पाणी घेऊन आता आपण पीठ मळून घेतोय। आणि हे पीठ आपलं रोजच्या गव्हाचंच आहे, रोज चपात्या करतो ते, पण हे एखाद्या घमेलीला साडी बांधून किंवा ओढणी बांधून गाळून घेतलेलं आहे। हे पीठ बघा आता असं मऊ करून घेतोय आपण। हे बघा, अशा पद्धतीने आपण आता गोळ्या तयार करून घेतोय। हे बघा, हे बघा असे गोळे करून घेतोय आपण पूर्ण। हे बघा कसा दाबून दाबून गोळा करावा लागतो। पीठही चांगलं मऊ झालेलं आहे आता। हे असे सर्व गोळे आपण आता तयार करून घेतोय। हे बघा, आपले फायनली गोळे तयार आहेत आणि मऊ झाले। तर आता पोळी कशी करायची ते बघतोय आपण आता। तुमच्याकडे गावाकडे अशाच पुऱ्या करतात का? खापराच्या मांडेही म्हणतात याला। कमेंट मध्ये मला नक्की सांगा। हे जे पुरण असतं ना, याला गरम करायची गरज नसते आणि आपण तव्याच्या ज्या तेलावर करतो ना, तर त्याला पुरण गरम करावं लागतं।
कढई लावू शकतो आपण. हे बघा, पुरणपोळ्या आता तयार आहेत. अशाच चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.